गेल्या 14 वर्षापासून मी पुणे प्रॉपर्टी गाईड थ्रू हजारो प्रॉपर्टीज लोकांना दिल्या आहेत आणि त्या देत असताना मला 3 चुका हे नॉर्मली सगळे लोक करत असताना मला दिसलं आहे। त्यातली सगळ्यात पहिली चूक म्हणजे आपलं बजेट फिक्स एवढंच आहे हे पकडून चालणं। पण कधीही लक्षात ठेवा, फिक्स बजेट करायचं नसतं। तुम्ही बजेटची रेंज डिसाईड करू शकता, त्याच्यामध्ये तुमचं ओन कॉन्ट्रिब्युशन हातामध्ये किती आहे आणि तुमच्या सॅलरीवर किंवा तुमच्या मिसेसच्या सॅलरीवर तुम्ही तुमचं होम लोनचं प्री सँक्शन लेटर घ्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तुमची रेंज डिसाईड करणं सोपं होईल आणि त्या थ्रू तुम्ही बेस्ट प्रॉपर्टी चूज करू शकता। दुसरी चूक, पोझिशनच्या बाबतीमध्ये रिजिड राहणं की नाही मला रेडीच पाहिजे, मला निरिंगच पाहिजे। पण हे करत असताना लक्षात घ्या, जेव्हा आपण चांगल्या डेव्हलपरकडे कुठली प्रॉपर्टी घ्यायला जातो त्यांचे चांगल्या इन्व्हेंटरीचे फ्लॅट जे आहेत हे इनिशियल लेवलला अंडर कन्स्ट्रक्शन असतानाच बुक होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर निरिंग किंवा रेडी हेच जर तुम्ही पकडून बसला असाल तर तुम्हाला मे बी कधी कधी प्राईस जास्त पे करावी लागते, इन्व्हेंटरीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तुम्हाला लोकेशनमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि तुम्हाला बिल्डरच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज करावं लागतं। मी म्हणेन 2-3 वर्षाचा का विचार करताय, तुम्ही परत 15 ते 20 वर्ष लोन त्याचं फेडत बसणार आहात। त्यामुळे प्रॉपर्टी ही लॉंग टर्म गोष्ट आहे, त्यामुळे लॉंग टर्म विचार करून तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज डिसाईड करा आणि त्याच्यानुसार फ्लेक्झिबल राहा। जर रेडी भेटलं, निरिंग भेटलं, इट्स व्हेरी गुड, बट नाही भेटलं तुम्हाला दुसरा अंडर कन्स्ट्रक्शन सुद्धा ऑप्शन हा एक्सप्लोर करणं भाग आहे। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीच्या माणसांकडून ॲडवाइस किंवा सल्ला घेणे। हो, कसं होतं, जेव्हा आपण पहिली प्रॉपर्टी घेत असतो तेव्हा तो आपला सगळ्यात मोठा डिसिजन असतो, त्यामुळे बाय डिफॉल्ट थोडं कन्फ्यूज होणं साहजिक आहे। त्यामुळे आपण सगळ्यांचे सल्ले घ्यायला जातो, पण लक्षात ठेवा सल्ला हा योग्य माणसाकडून घेतला पाहिजे, जो एक्सपर्ट त्यामध्ये आहे त्याच्याकडून घेतला पाहिजे। नक्की ज्यांनी कधी प्रॉपर्टीमध्ये डीलच केली नाही, ज्यांनी कधी त्याचं बघितलंच नाही आहे, फक्त तो तुम्हाला सल्ला द्यायचा आहे म्हणून देतोय, तर त्यांचा चुकीचा सल्ला हे तुमच्या आयुष्याचं डिसिजन चुकीचा हा ठरवू शकतो। कारण गलत आदमी से ली गई गलत सलाह आपको बर्बाद कर सकती है और सही आदमी से ली गई सही सलाह आपको आबाद भी कर सकती है। त्याच्यामुळेच दुर्योधनाने पण सल्ला घेतला, पण चुकीच्या माणसाचा, शकुनीचा, आणि त्यामुळे तो बर्बाद झाला। आणि अर्जुनानेही सल्ला घेतला, पण तो योग्य माणसाचा, भगवान श्रीकृष्णांचा, आणि त्याच्यामुळे तो आबाद झाला। निर्णय तुमचा आहे।